नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी वार्ता मराठवाडा या यूट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी बांधवांसाठी आणि पशुपालनासाठी पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून आणण्यात आलेली एक नाविन्यपूर्ण योजना म्हणजे मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता विकास अभियान. बांधवांनो, याच योजनेच्या नवीन अर्जाच्या संदर्भातील एक महत्त्वाचा अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. बांधवांनो, मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता विकास योजनेच्या अंतर्गत शेतकरी बांधवांना 5 दुधाळ गाई किंवा म्हशी, 50 शेळ्या किंवा 5 बोकड, वराह पालन असे 5,000 पर्यंत कुक्कुट पक्ष्यांचे पालन असेल अशा प्रकारच्या वेगवेगळ्या बाबी या योजनेच्या अंतर्गत राबवल्या जाणार आहेत. तसेच मुरघास निर्मितीसाठी मुरघास संयंत्र असेल अशा विविध बाबींचा लाभ शेतकरी बांधवांना दिला जाणार आहे. बांधवांनो, याच योजनेच्या अंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत. हे अर्ज 1 मे पासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाच्या आयुक्तांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. राज्यातील शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात या योजनेच्या प्रतीक्षेत आहेत. 9 मार्च 2026च्या GR नुसार ही योजना राज्यामध्ये राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. यामध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत, जसे की वराह पालन असेल किंवा विविध गटांना FPO आणि FPCंना मुरघास संयंत्र देण्याची बाब असेल, या बाबींमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. आता ही योजना ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागून राबवण्यात येणार आहे. बांधवांनो, ऑनलाईन अर्ज सुरू होण्यापूर्वीच तुमच्याकडे आवश्यक कागदपत्र असणे गरजेचे आहे, ज्यामध्ये दुधाळ गाय, म्हशी किंवा शेळी मेंढी पालनासाठी प्रशिक्षण प्रमाणपत्र आवश्यक आहे. कुक्कुटपालनासाठी बँक मंजुरीचे पत्र सोबत असणे आवश्यक आहे. तर या सर्व बाबी तुम्ही अर्ज सुरू होण्यापूर्वीच तयार करून ठेवा, जेणेकरून अर्ज प्रक्रिया सुरू झाल्यानंतर तुमची कागदपत्रांसाठी धावपळ होणार नाही. धन्यवाद.